नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज मी बनवणार आहे महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा आपला वडा. साबुदाण्याची वडे, साधी सोपी एकदम सिंपल अशी ही रेसिपी आहे. तर मी तर अशाच पद्धतीनं साबुदाणा वडे करते आणि खूप छान होतात, एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात. तर इथं साबुदाणा मी संध्याकाळी भिजू घातला होता. आपल्याला जेवढे वडे पाहिजेत आपल्या प्रमाणानुसार. आणि ते मोठ्या आकाराचे 3 बटाटे उकडून घेतले, हिरवी मिरची वाटून घेतली मी तर मीठ टाकून थोडंसं, कारण उपवासाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे जिरे वगैरे चालत नाही. काही ठिकाणी जिरे खातात पण आम्ही जिरे उपवासाला खात नाहीत. तर इथे साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचं मोठं असं एकदम मिडियम साईजचं शेंगदाण्याचं कूट. आणि आता इथं बटाटानं मी बारीक आपली जी किसणी आहे त्याने किसून घेतला, कारण कसं ना हाताने जरी मॅश केला ना तरी थोडेसे मोठे मोठे असे त्याच्यानं तुकडे राहतात. त्याच्यामुळे मी किसणीनं एकदम बारीक असा बटाटा एकदम गाळ करून घेतलेला आहे. आता बटाट्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेते, म्हणजे आपल्याला जेवढे वडे बनवायचे त्यानुसार. इथं चवीपुरतं मीठ टाकलं, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची हे सगळं टाकून एकत्रित करून घेतलं. आणि खूप छान असं ना एकदम कडक असे, म्हणजे एकदम आतून मऊ आणि वरून असे कडक एकदम छान असे हे वडे होतात. तर कोणी कोणी कसं करतं, कच्चा बटाटा खिसून टाकतं, तेही खूप छान होतात आणि तेही एकदम असं म्हणजे नाही का कुरकुरीत होतात साबुदाणा वडा. तर आता पूर्ण हे सगळं ना मी एकत्रित करून घेतलं. तर सुरुवातीला ना काय करायचं, म्हणजे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. जो बटाटा आहे ना त्यामध्येच पूर्ण साबुदाणा आपला हा मिक्स करून घ्यायचा. पाणी जर टाकलं ना कसं ना म्हणजे एकदम असं ना गाळ होतो, त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही. बटाट्यामध्ये जेवढा साबुदाणा मिक्स होईल तेवढा आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा. आता पूर्ण ना मी सगळं हे एकत्रित करून घट्टसर असं हे मळून घेते पीठ. तर कसं नाही ह्याच्यानं आपण चकल्या देखील अशा प्रकारे ना कोणी कोणी बनवतं, म्हणजे वाळवण्याचा पदार्थ असतो ना तो. तर एवढंच की त्याला वाफवून घ्यायचं असतं. तर आता हे छोटे छोटे ना वडे बनवून घेते मी अशा पद्धतीने, खूप जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही, तर मीडियम साईजचे. तर पटकन असे हे वडे बनवून घेऊयात. आता महाशिवरात्र आली, तर महाशिवरात्रीला ना साबुदाणा आता म्हणजे 2-3 टाईम साबुदाणा खावा वाटणार नाही. मग वडे नाही का दह्यासोबत, चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत वडे एकदम छान असे क्रिस्पी लागतात. तर त्याच्यामुळे तर अशाच प्रकारे मी सगळे वडे बनवून घेते. तर हे बघा असे वडे बनवून घेतलेत मी. सगळे एका साईजचे असे हे वडे झालेत. आता तेल गरम झालं, आता तेलामध्ये आपण तळून घेऊया वडे. जोपर्यंत लालसर रंग येत नाही आपल्या वड्याला तोपर्यंत आपण वडे तळून घ्यायचे. जे नवीन म्हणजे जे नवीन शिकणाऱ्या असतात ना बायका मुली, तर त्यांच्यासाठी. तर बरेच जणांना वडे येतात. वडे काही एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर आता एकदम असे हे लालसर वडे झालेत आणि लहान म्हणजे मोठा गॅस करायचा नाही, छोट्या गॅसवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे. कारण कसं ना जास्त जर आपण फ्लेम केला ना गॅसचा तर फक्त वरूनच लालसर होणार, आतमधून तशाला तसे कच्चे राहणार. त्याच्यामुळे तर अशा प्रकारे सगळे साबुदाणा वडे मी तळून घेणार आहे. आणि मस्तपैकी असे हे आपल्या दह्यासोबत किंवा नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकतो. हे बघा एकदम असे ना फुगलेत पण असे वडे हे खूप छान. तर एकदम असे आतमधून पोकळ झाले आहेत. तर तुम्ही पण रेसिपी नक्कीच आता महाशिवरात्रीला करून बघा, खूप छान लागते, खूप चविष्ट अशी ही